शिकून माझ्या मम्मी पप्पाला खूप मोठ्या ऐश्वर्यात मला जगवायचंय, हीच माझी इच्छा. आणि आता शाळेमध्ये वारंवार मुलीला पण विचारणा होती की बाबा तुझे पालक कधी फीस पे करणार आहे. मुलगी पण एक दिवस म्हणली मला पप्पा तुम्ही एवढं नका टेन्शन घेऊ, मी अर्ध्यातून शिक्षण सोडून देते, जोपर्यंत तुमची फी पेंडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रोग्रेस कार्ड दाखवणार नाही. जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार आज या ठिकाणी भाटनगर, बौद्धनगर, पिंपरी या ठिकाणी आहे. विषयामध्ये लिहिल्याप्रमाणे आमचं शिक्षण कोण मारतं आहे, आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कोण मारतं आहे, हा प्रश्न घेऊन आज आम्ही लाईव्ह आलेलो आहोत. आपण या ठिकाणी बघू शकता की मी संस्कृती सचिन तुरुकमारे या विद्यार्थिनीच्या मदतीसाठी, तिला शैक्षणिक फी भरण्यासाठी जी गरज आहे ती गरज समजून घेण्यासाठी मी आज त्यांना भेटायला इथे आलेलो आहोत. मी पहिल्या मजल्यापासून आता चौथ्या मजल्याकडे जातो आहे. सचिन तुरुकमारे हे माझ्या स्वागतासाठी इथे थांबलेले आहेत. जय भीम. जय भीम. तर सचिन सर इथे आलेले आहेत. सर चला आपण आपल्या घरी जाऊया. चला या. सचिन सर पायऱ्या चढून आपल्यावर जात आहे. सचिन सर हे 73% अपंग आहेत. आपण पूर्णपणे या ठिकाणी बघू शकतो की त्यांना या चौथ्या मजल्यावर येताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय. एक एक पायरी चढणं म्हणजे एक एक संघर्ष करणं आहे. अशा संघर्षात हे कुटुंब जगत असतं. तर आपण आज या ठिकाणी सचिन सरांच्या घरी आलेलो आहोत. सचिन सर बौद्धनगर येथे बिल्डिंग नंबर 12 या ठिकाणी राहतात. चौथ्या मजल्यावर त्यांना महानगरपालिकेची खोली रूम मिळाली आहे. आज आपण त्यांच्या घराकडे आपण जात आहोत. जय भीम. या त्यांच्या मिसेस ताई. आपण बघू शकतो की हे दोन्ही लोक जे आहेत, पालक जे आहेत संस्कृतीचे, हे दोन्हीही या ठिकाणी अपंग आहेत, हँडिकॅप्ड आहेत. सचिन सर आपण तुम्हाला भेटायला आहोत. आणि ह्या ताई तुमचं नाव काय? सुमन सचिन तुरुकमारे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, या घरात मी प्रवेश केलेला आहे. साधारण 10 बाय 15ची ही खोली असेल. या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी लागलेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी छोटंसं हे घर आहे. या घरामध्ये सचिन तुरुकमारे, सुमन तुरुकमारे आणि त्यांच्या समवेत या दोन मुली, संस्कृती ही 10वीला शिकते आणि समृद्धी 8वीला शिकते. सचिन सरांचं हे कुटुंब आहे. 2 मुली यांना आहेत. सचिन सर आणि सुमन मॅडम हे दोघे जण काम करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्यांची जी एकूण परिस्थिती आहे, त्यांचा एक मॅसेज काही दिवसापूर्वी आम्ही बघितला होता की त्यांच्या मुलीसाठी, संस्कृती माझ्यासोबत आहे, संस्कृतीसाठी त्यांना स्कूलची जी फीज होती, ही फीज त्यांना भरायची होती आणि ती भरण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. RTEच्या अंतर्गत SNBP स्कूलमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्कृतीचा नंबर लागला होता. पहिलीपासून ते 8वीपर्यंत RTEच्या नियमानुसार तिला फी माफी होती. त्यामुळे कसलीही फी त्या काळामध्ये भरावी लागली नाही. परंतु शाळेचा इतर जो खर्च असेल तो खर्च त्यांना तो करावाच लागला. तो त्यांनी त्याप्रमाणे केला. परंतु 8वी नंतर मात्र RTEचा जो नियम आहे तो लागू होत नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना पूर्ण फी भरावी लागते. तर मागील वर्षीची जी काही 48,000 रुपये फी होती आणि या वर्षीची 58,000 रुपये फी. संस्कृतीला विनंती करतो की तिचा परिचय आणि ती कोणत्या शाळेत शिकते, तिला काय करायचं आहे भविष्यामध्ये, हे आपण तिच्याकडून समजून घेऊ. जय भीम. तर माझं नाव संस्कृती सचिन तुरुकमारे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव SNBP स्कूल मोरवाडीमध्ये आहे. तर मला माझ्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे 10वी या काळात नाही का परीक्षा देण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तर माझ्या शाळेतले खूप माझे शिक्षक ही म्हणत आहेत की तुला हॉल तिकीट मिळवण्यासाठी तुझी फी
पहिली तुला पूर्ण भरावी लागेल तरच आम्ही तुला हॉल तिकीट देऊ व तू फी नाही भरलीस तर आम्ही तुला बोर्डच्या परीक्षेला बसू नाही देणार असे म्हणत आहे. तर मग जर आमची आर्थिक परिस्थिती बिकट असतं तर आमच्याकडून काय होत नाही, म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. माझी IPS व्हायची इच्छा आहे आणि माझ्या मम्मी पप्पाला असं अभिमान घडवण्यासारखं मला कार्य करायचं आहे माझ्या आयुष्यात. आत्ता जे कार्य करतायत ते माझ्यासाठी खूप आहे. नक्कीच. पण त्यांच्या डोळ्यात पाणी यायला नाही पाहिजे म्हणून मी हे करते. माझे प्रयत्न चालू आहेत. शिकून माझ्या मम्मी पप्पाला खूप मोठ्या ऐश्वर्यात मला जगवायचंय, हीच माझी इच्छा. नक्कीच. आपण संस्कृतीशी बोलताना संस्कृतीला अगदी रडायला आलेला आहे. मुळातच बाबासाहेबांनी, गाडगेबाबांनी, महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. मुलं शिकली पाहिजे, मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. संवैधानिक ह्या तरतुदी असताना संस्कृतीसारख्या होतकरू मुलीसाठी जर पैशाअभावी जर तिथं शिक्षण थांबत असेल तर याला दोषी कोण? पैशाअभावी जर ही मुलगी शिक्षण घेऊ शकत नसेल तर हिचं शिक्षण कोण मारतंय? हा प्रश्न या व्यवस्थेपुढे आपण विचारला पाहिजे. तिच्या या स्वप्नांच्या मध्ये जो आहे तो आहे पैसा, आणि पैसा उपलब्ध करून देण्यासाठी, तिच्या स्कूलची फीज उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागणार आहेत. उपस्थित होतो आपण सचिन तुरुकमारे यांच्याशी डिटेलमध्ये हे प्रकरण काय आहे आणि त्यांच्या घरची परिस्थिती, संस्कृतीसाठी त्यांना का फेसबुकवर लिहावं लागलं की माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही मदत करा. सचिन सर. सर्वांना जय भीम. मी सचिन तुरुकमारे. मी 73% अपंग आहे. माझं शिक्षण BCom झालेलं आहे. मी पूर्वी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो, बॅक ऑफिसला. परंतु कोरोनामध्ये मला कुठं जॉब मिळालेला नाही. कोरोनाच्या नंतर मी खूप कंपन्यांना इंटरव्ह्यू दिले. तिथं माझं प्रत्येक कंपनीच्या HRने मला सांगितलं आम्ही तुमच्या अप्रुव्हलसाठी पाठवलेलं आहे, आम्हाला वरून काही अप्रुव्हल आलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जॉईन करून देत नाही. असं करत करत माझे त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वर्ष गेलेले आहे. त्याच्यानंतर मला कंपनीने कुठलंच सांगितलं नाही की आम्ही तुम्हाला कामावर घेत नाही. असं ठोस कुठलंही कारण न दिल्यामुळं माझ्यावर खूपच मोठी बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. कुठेही मला जॉब मिळत नव्हता अपंगत्व असल्यामुळं आणि माझं एज जास्त झालेलं असल्यामुळं. म्हणून मी माझा संसार चालवण्यासाठी मिळेल ते काम शोधत होतो, पर्याय शोधत होतो, परंतु मला कुठेही जॉब प्रॉपरली मिळाला नाही. परंतु माझ्या काही मित्रांनी मला मोबाईल ॲक्सेसरीजचा स्टॉल टाकण्यासाठी सुचवलं. त्याच्यातून त्यांनी मला तुटपुंज साहित्य, टेबल आणि खुर्ची घेऊन दिली. त्यातून आम्हाला थोडंसं ॲक्सेसरीज आम्ही रोडवर एका पुलाखाली, मदर तेरेसा उड्डाण पूल आहे पिंपरीमध्ये लिंक रोडला, त्या पुलाखाली बसून आम्ही आमचा घर संसार चालवण्यासाठी स्टॉल लावून त्याच्यातून उत्पन्न घेतो. पण म्हणावं तसं हे नसल्यामुळं, भांडवल नसल्यामुळं, आम्हाला त्या भांडवलात भर नसल्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणात माल खरेदी करता येत नाही. त्याच्यामुळे आमचं मिळणारं उत्पन्न पण खूपच तुटपुंज आहे. त्या तुटपुंज उत्पन्नातून आम्हाला घर संसार, आजारपण, त्याचबरोबर दैनंदिन लागणारे खर्च आणि मुलींचा शाळेचा खर्च हे सर्व भागावं लागतं. हे सर्व भागवताना आम्ही आमच्या पोटाला चिमटा काढून एक टाईम उपाशी राहून आम्ही शिक्षणाचा खर्च करतो. परंतु शाळेने आम्हाला 74,000 रुपयाची फी आहे. 9वीची 16,000 रुपये आमची पेंडिंग आहे आणि 10वीची 58,000 रुपये फी आहे. अशी मिळून टोटल 74,000च्या वरची फीज आहे. मी बेरोजगार असल्यामुळं आणि मला उत्पन्नाचं साधन हे पुरेशा प्रमाणात नसल्यामुळं, मी आर्थिक अडचणीत असल्यामुळं मला मुलीची फी भरता येत नाही. त्याच्यामुळं शाळेने आम्हाला वारंवार कॉल करतात की तुम्ही फी भरा, त्याशिवाय आम्ही तुम्हाला हॉल तिकीट देणार नाही. मागील 2 वर्षापासून आम्ही शाळेची फी न भरलेल्यामुळं आम्हाला शाळेने कुठलाही प्रोग्रेस रिपोर्ट किंवा रिझल्ट आम्हाला दाखवलेला नव्हता. त्यांनी रिझल्ट आम्हाला एक दिवशी असंच आमच्यावर दयामाया करून रिझल्ट दिला. त्याच्यानंतर आम्ही तो रिझल्ट घेतला. त्यावेळेस आम्हाला कळलं की मुलीला 60%च्या वरती मार्क मिळालेले आहेत. तेही कुठलेही कोचिंग क्लासेस न लावता मुलीने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती मार्क मिळवलेले आहेत. 9वीमध्ये तिला कसल्याही प्रकारचं कोचिंग क्लासेस नाही आहे आणि कसल्याही प्रकारचे आम्ही तिला पुस्तकं पण घेतलेले नाहीत. एका माझ्या मित्राने, जो माझ्यासारखाच अपंग आहे, त्याच्या मुलाचे पुस्तकं आम्हाला दिलेले आहेत. त्याच्यातूनच तिचं आता सध्याचं चालू शिक्षण ती पूर्ण करत आहेत आणि त्याच्यामध्ये पण ती प्रगती करत आहे. आम्हाला याही वर्षी तिचा ज्यावेळेस पॅरेंट मिटिंग होती शाळेमध्ये, त्याच्यामध्ये आम्हाला याही वर्षीचे फर्स्ट सेमिस्टरचं किंवा युनिट टेस्ट रिपोर्ट कार्ड आम्हाला दाखवलेलं नाही आहे. आम्ही त्यांना खूप विनंती करतोय की आम्हाला रिपोर्ट कार्ड दाखवा, पण ते म्हणतात जोपर्यंत तुमची फी
पेंडिंग क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रोग्रेस कार्ड दाखवणार नाही. आणि आता शाळेमध्ये वारंवार मुलीला पण विचारणा होती की बाबा तुझे पालक कधी फीस पे करणार आहे. मुलगी पण एक दिवस मला पप्पा तुम्ही एवढं नका टेन्शन घेऊ, मी अर्ध्यातून शिक्षण सोडून देते, आपण नंतर बघूया. तर मी म्हणलं अरे नको करू, काय तर ह्याच्यातून मार्ग लागेल, तू फक्त तुझ्या शिक्षणावर फोकस ठेव. आम्ही खूप लोकप्रतिनिधींना, सामाजिक कार्यकर्त्यांना, स्वतःला नेते म्हणणाऱ्यांना भेटलो, पण कुणी आम्हाला मदतीचा हे दाखवलेला नाही. प्रत्येकजण फक्त आम्हाला सांगत होतं ठीक आहे आम्ही करू, आम्ही देऊ तुला मदत, आम्ही करू, पण आम्हाला कुणी अशी ठोस मदत दिली नाही. सहज मी फेसबुकवर एक मेसेज टाकला माझ्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय. माझ्या कुटुंबाला आवडत नव्हतं की कोणाला असं भीक मागून हे करू, पण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे, संत गाडगे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे आपलं वाघिणीचं दूध आहे, जो पेल ते गुरगुरत. त्यासाठी मी माझ्या मुलीला शिक्षण देण्यासाठी धडपड करत आहे. माझ्यावर जे आता संकट आलेलं आहे 74,000 फी भरण्याचं, त्यासाठी मी सर्वांना अपील केलेलं आहे की मला माझ्या स्वतःसाठी काही नको हवं, माझ्या संसारासाठी काही नको, मला जे पण पैसे पाहिजेत किंवा जी आर्थिक मदत पाहिजे ती फक्त आणि फक्त माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी हवी आहे. त्यासाठीच मी आज आपल्या सर्वांना ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अक्षरशः भीक मागत आहे की तुम्ही आम्हाला आर्थिक मदत देऊन आमच्या मुलीच्या शिक्षणामध्ये मदत करावी, हीच आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. सर, खरं तर फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे की या समाजातील कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला पाहिजे नाही. कारण बाबासाहेबांचं अख्खं मिशन जे आहे हे शिकण्यासाठी झालेलं आहे. बाबासाहेबांनी शिकण्यासाठी फार प्रयत्न केले, बाबासाहेबांनी शिकण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला त्यांच्या आयुष्यामध्ये. असे असताना या समाजातला कोणताही माणूस हा शिक्षणापासून वंचित राहत असेल तर या समाजातील जे शिकलेले लोक आहेत, जे उच्च शिक्षित आहेत, ज्यांच्यावर आज समाजाची धुरा आहे, जे आज समाजाचे प्रतिनिधी आहेत, अशा प्रतिनिधींची ही जबाबदारी आहे की त्यांनी शिक्षणासाठी तुमच्यासारख्या अनेकांच्या समस्येवर काम केलं पाहिजे. सचिन तुरुकमारे हे सतत चळवळीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व होतं. मला माहिती आहे की साधारण ज्यावेळेस आमची त्यांची भेट व्हायची तर सतत चळवळीविषयी चर्चा व्हायच्या. जे काही मदत करता येईल किंवा चळवळीला योगदान देता येईल ते त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अनेक आंबेडकरी पक्षांच्या साठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि असं असताना आंबेडकरी चळवळीशी असलेलं हे एकनिष्ठ हे कुटुंब आहे. अशा चळवळीच्या कार्यकर्त्यावर अशा काळामध्ये जर संकट ओढवलं असेल तर नक्कीच समाजाने धावून गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की शिक्षणासाठी म्हणजे आपल्याला उपाशी राहावं लागलं तरी चालेल, आपल्याला कर्ज काढावं लागलं तरी चालेल, आपल्याला भीक मागावं लागलं तरी चालेल, परंतु आपण मुलांना शिकवलं पाहिजे. हा जो बाबासाहेबांचा मूलमंत्र आहे, हा मूलमंत्र घेऊनच आपण चळवळीत काम करत असतो. सुमन तुरुकमारे यांच्याशी आपण आता चर्चा करूयात. त्यांच्याकडून आपण समजून घेऊ की तुम्ही काय करता आणि एकूण तुमचं मुलींना काय बनवायचं आहे, काय स्वप्न आहे आणि तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करता, काय धडपड करताय. जय भीम सर. माझं नाव सुमन सचिन तुरुकमारे, राहणार बोद्धनगर पिंपरी पुणे 17. माझी परिस्थिती एवढी बिकट आहे, आम्हाला लॉकडाऊनमध्ये जॉब गेलेत आमच्या दोघांचे पण. माझे मिस्टर त्यावेळेस चांगल्या कामाला होते, त्यावेळेस आम्ही सर्व मुलींचा खर्च करत होतो. पण आत्ता तशी परिस्थिती नाही आहे आमच्याकडे. तर आम्ही बरेच जणांना सांगितलं, रोटरी क्लबला, संस्थेला, आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही दोघं जाऊन आलो. लोक जे म्हणतील इकडं जा तिकडं जा, आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, पण ते काय म्हणतात की आम्ही करू, तुम्हाला नक्कीच मदत करू, आम्ही तुमच्यासाठी बरेच प्रयत्न करू. पण त्यांनी काय अजून प्रयत्न केले नाहीये. त्यामुळे आम्हाला शाळेतनं वारंवार फोन येत होते दोघांना. तर मग आम्हाला शाळेत बराच वेळा जावं लागला. आम्ही ह्या सरांना नेलं, त्या सरांना नेलं, ते पण सरांनी तसं सांगितलं तुम्हाला फी भरल्याशिवाय आम्ही हॉल तिकीट देऊ शकत नाही. आतापर्यंत आम्हाला मुलीच्या शाळेतनं एकही पेपर दाखवला नाही. मुलीला सारखं ते विचारत होते फीस कधी भरणार. पण आमची ती परिस्थिती, आम्ही फक्त त्यांना सांगितलं आम्ही प्रयत्न करतोय, बरोबर प्रयत्न करतोय, पण आमचे ते प्रयत्न अजूनही चालू आहेत. मग त्यांनी सांगितलं की ह्यांनी मला एक सुचवलं की मी फेसबुकवर टाकू का. मी त्यांना म्हटलं होतं फेसबुकवर नका टाकू, बघूया आपण अजून पण प्रयत्न करूया. तो लोक मस्करी उडवतील. म्हटलं आपण चांगले कामाला आहेत, असं तसं धंदा आहे, शेजारी पाजारी पण बोलतील फेसबुक बघितल्यावर. पण आमची परिस्थिती लोकांना आम्ही जास्त कळून देत नाहीयेत. आम्ही फक्त परिस्थितीवर मात करत आलो. आम्ही जे असेल ते सकाळचं संध्याकाळचं सकाळी असंच खात असतो. बरोबर आहे. तुम्ही कामाला कुठे जाता? मी कामाला इथे दवाखान्यामध्ये जाते जवळच, रिसेप्शनिस्ट म्हणून. तिथं फक्त मला 5,000 पेमेंट मिळतो. आणि ते पेमेंट आणि ह्यांचं काय रोजचं 100-150 रुपयाच्यावर चालत असतं आमचं. आणि एक पेन्शन, त्याच्यावरच आम्ही आमच्या
संसाराचा गाडा चालवतो. नक्कीच संसार म्हटलं की ह्या समस्या हा, आल्याच. आणि महागाई पण असल्यामुळे ना आम्हाला खूप तडजोड करावी लागते याच्यामध्ये. पण आम्ही मुलींना काही कमी पडून देत नाही. त्यांनी पेन मागितला, पुस्तक मागितली, तरी आम्ही सर्व बाजूला टाकून आम्ही लगेच त्यांना पैसे देतो आणायला. आंबेडकरी चळवळीचं हे प्राथमिक उद्दिष्ट असलं पाहिजे की कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. कारण बाबासाहेबांनी शिक्षणावर सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की विद्येविना मती गेली. यातून आपल्याला समजण्यात येते की विद्या जर नसेल तर काय काय होऊ शकते, हे कॉन्सिक्वेन्सेस महात्मा फुलेंनी सांगितलेले आहे. म्हणून विद्या आणि अविद्या ह्या दोन महत्त्वाचे मुद्दे महात्मा फुलेंनी मांडले. आणि विद्या हीच केवळ तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त करू शकते, तुम्हाला स्वयंपूर्ण करण्यात मदत करू शकते आणि स्वाभिमानाने जगवण्यासाठी मदत करू शकते. आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे. आपण सचिन यांच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन नंबरवर आपण संपर्क करू शकता. मी सचिन यांना विनंती करतो की त्यांनी आपला फोन नंबर सांगावा. माझा संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 9890274881 9890274881. हा त्यांचा फोन नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. जोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशा शिक्षण व्यवस्थेशी झगडत असताना आपल्या विद्यार्थ्यांना 12वीपर्यंत शिक्षण मोफत कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. असे कायदे आपण निर्माण केले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. एवढं प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यांना समजून घ्यावं. आपण अनेक चळवळीमध्ये काम करतो, परंतु शैक्षणिक चळवळी सगळ्यात महत्त्वाची आणि आम्हाला आमच्या चळवळीचं भविष्य घडवणारी ही चळवळ आहे. आणि म्हणून शैक्षणिक चळवळीमध्ये काम करत असताना आपण प्रामुख्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक आंबेडकरी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये LKG to PG मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, हा जाहीरनाम्यामध्ये मुद्दा आला पाहिजे. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये RTEची लिमिट ही कमीत कमी 12वी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत तरी झाली पाहिजे. हे मुद्दे आले पाहिजेत, तरच आपण बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीकडे डोळसपणे बघत आहोत असं म्हणू शकतो. विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकतात आणि त्यांना सामान्य शाळेत टाकतात. अशा प्रकारे ते विद्यार्थ्यांचं शालेय नुकसान करतात. परंतु सचिन तुरुकमारे यांनी असे न करता आपल्या मुलींना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आज संस्कृतीच्या शिक्षणासाठी ते या ठिकाणी आपल्याला आवाहन करत आहेत की संस्कृतीच्या शिक्षणासाठी आपण नक्कीच मदत करा. आपण संस्कृतीच्या शिक्षणासाठी आपल्याकडून जे काही फुल ना फुलाची पाकळी जे काही होईल त्या पद्धतीने तुम्ही मदत करावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि आपण मनमोकळेपणाने आमच्याशी आपल्या भावना मांडल्यात त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण संस्कृतीसाठी नव्हे तर या देशातल्या प्रत्येक वंचित घटकाच्या साठी शिक्षणाचे मार्ग खुले करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, चळवळ उभारू. एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.